जिल्हा परिषद निवडणुकीत जनता भाजपला बहुमताने विजय करेल असा विश्वास आज भाजप नेते तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला। विशेष म्हणजे मराठवाड्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असं देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय। एकूणच महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीला सर्व जिल्हा परिषदमध्ये पूर्ण बहुमत मिळेल, थम्पिंग मेजॉरिटी मिळेल आणि जनता ही विकासाच्या बाजूने उभी आहे, डेव्हलपमेंटच्या बाजूने उभी आहे। परवा जो प्रधानमंत्री मोदीजींनी अर्थसंकल्प दिला केंद्र सरकारने, त्या अर्थसंकल्पातनं महाराष्ट्राला जे काही चांगल्या पद्धतीचे प्रकल्प आणि अनुदान मिळालं, जवळपास 1 लाख कोटी रुपये यावर्षी महाराष्ट्राला मिळणार आहे। यातनं एक सकारात्मक संदेश सुद्धा जनतेमध्ये आहे। खास करून मराठवाड्याच्या 4 जिल्हा परिषदेमध्ये धाराशिव, लातूर, परभणी आणि संभाजीनगर याही जिल्हा परिषदमध्ये आम्हाला थम्पिंग मेजॉरिटी मिळेल, कारण मराठवाड्याची जनता ही भाजपा महायुतीच्याच बाजूने उभी आहे। मी सर्व जिल्हा परिषदला 5-6 जनसभेच्या माध्यमातून जाऊन आलो आहे। परवा मी परभणी, लातूर, धाराशिव आणि आज संभाजीनगर जनतेमध्ये उत्साह आहे की देवेंद्र फडणवीस सरकार हे आमच्या कल्याणाकरता काम करत आहे, मोदीचं सरकार काम करत आहे आणि जिल्हा परिषदमध्ये जर महायुतीचं जर त्या ठिकाणी अध्यक्ष आले, जिल्हा परिषदमध्ये जर महायुतीचे संख्याबळ आलं तर नक्कीच केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेचा फायदा मराठवाड्याच्या जनतेला मिळेल, जिल्ह्याच्या जनतेला मिळेल असा विश्वास साधारणतः जनतेमध्ये आहे। आणि मला वाटतं विश्वासाने मतदान होईल, विकासाला मतदान होईल आणि विकसित जिल्हा करण्याकरता आम्हाला मराठवाड्याची जनता ही साथ देईल।